हॅलो गाइस, दिस साइड तुमचा आदिवासी मोठा ब्लॉगर रायडर 6268 येस ब्रो पोषा भाई आणि पोषण इकडं मस्तपैकी ब्युटिफुल सनराईज झालेला आहे. आणि आजचं वातावरण बघा एकदम सुपर डुपर क्लिअर कट असं आजचं वातावरण आहे पोषानं. तर तुमच्या योगायोगाने पोषानं आशीर्वादाने तुमच्या सपोर्टने तुमच्या पाठिंब्याने आपला यूट्यूब चॅनल मोनेटाईज झालेला आहे पोषानं. खूप खूप धन्यवाद. आणि जे पण नवीन असतील त्यांनी खरंच तुम्ही खूप चांगला सपोर्ट केलेला आहे पोषा भाईला. तर बच्चे किती दिली फुल इज्जत. इकडं आहे आपली एबझुडी झाकून ठेवले. इकडं आहे आपली येमुडी. सुपर डुपर आजचा व्ह्यू आहे. आणि पोषण आता वातावरणाने कल्टी मारलेली आहे. मागं तुम्ही बघायचे फॉग असायचं, आता एकदम क्रिस्टल क्लिअर वातावरण आहे पोषण. इकडं बघा तुम्ही सुपर हुलुलुलु सुलुलु पोषण. तर पोषण खरंच तुम्ही मला कुठून बघता ते मला कमेंट करून सांगा, कारण मला पण जाणून घ्यायचं असतं का आपले फॉलोअर्स, आपले सबस्क्रायबर्स, आपली फॅमिली आपल्याला कुठून बघते पोषण. आणि अशा प्रकारचं आजचं वातावरण आहे एकदम सुपर डुपर पोषांनो. मागे एकदम असं फॉग असायचं, आता एकदम क्रिस्टल क्लिअर असं वातावरण असतं इकडचं नाशिकचं. आणि छान. आणि आता उन्हाळा सुरू झालाय पोषांनो, दिवसा उकडून राहिलं. हा आपण मागं कढीपत्ता मस्तपैकी छाटून टाकला होता, तर त्याला आता बघू शकता तुम्ही कशी सुपर गोंडस अशी पानं आलेली आहेत. आता मजाच मजा, नुसता कढीपत्ता भेळ पोषांनो. इकडे गाजर वगैरे आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं. आणि अशा प्रकारचं नाशिकचं आता वातावरण आहे सुपर डुपर. आता हळूहळू उन्हाळा वाढत जाईल. आणि तीव्र थंडी नाही पोषांनो, तीव्र उन्हाचा कडाका आपल्याला दिसेल एकदम. इकडे बघू शकता नारळ वगैरे एकच नंबर पोषांनो. बघा किती लागलेत नारळ. काही नारळ म्हणजे असं ड्राय झाले का पडतात खाली टपाटप पोषण. तर अशा प्रकारचं वाईफ आहे इकडे. आज जे आहे कैऱ्या होत्या आंब्याच्या, त्या आता बघा कशा किती मोठ्या झाल्या बघा. काय ढम्मू झाले ते एकदम कैऱ्या. अशा प्रकारचा हा आवाकाडो आहे, मस्त आता वाढायला लागला एकदम छान ब्युटिफुल. इकडे पोषण आपण लावले आता मेथी. तर आता मेथी बघा कशी सुपर आले की नाही, एक नंबर. थोडीशी दाट लावले. आणि जी भेंडी होती, भेंडी तर काही आली नाही, थोडीशीच आलेत, 5-10 जो भेंडीची रोपं आलेत. तर अशा प्रकारे आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि हो मोहाळोबा, आपण जे मोहाळ इथं आहे ना ते बघा. हे बघ पोळं, हे बघा. हा पोषांनो किती मोठं झालंय बघा आता. तर ना अजून 5-7 दिवसांनी आपण त्याला काढू मस्तपैकी. त्याचा पण ब्लॉग मी टाकतो. एकदम छान मध असतं बरं का, सुपर नॅचरल. आदिवासी माणूस म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, एकदम नॅचरल खाणं ना. आयता विकत वगैरे खात नसतो आपण मध वगैरे. निसर्गात जे तयार झालेलं असतं ना, सुपर डुपर. आणि रामफळ तर आम्ही उरकावून टाकली रे पोषण. हे बघा पूर्ण पिकून गेली सर्वच. त्याची पानं पण आता गळायला लागलीत. आणि तुम्ही इकडं बघू शकता आता एकदम उन्हाळा, प्रखर उन्हाळा जाणवेल. झाडांची पानं वगैरे बघा कशी पडलेत, कशी पानं पडलेत बघा. पानझडी वृक्ष सर्व आहे ते खाली. इकडे अशोक आंबे वगैरे आहेत, त्यांचीच ही सर्व पानं आहेत बघू शकता तुम्ही. आणि फणस पण यायला लागलेत. इकडे तुम्ही बघू शकता, हे बघा किती छान मोठे फणस येऊ राहिले दादा. इथं पण एक आहे, हा बघा. हा पण ओरिजिनल फणस आहे. हे बाकी दोन जे आहेत ना, हा वाला आणि हा वाला हे पडून जातील, पण हा एक मस्त आहे. हा वाला. आणि त्या साईडला पण एक आहे, हा बघा इथे. तर मित्रांनो मस्तपैकी सकाळचा चहा पण आलाय. मस्तपैकी चहा घेऊ आपण. या चहा घ्यायला या पटापट. हे उंबराचं झाड आहे, औदुंबर म्हणतात. आणि त्याला आता हा सेकंड म्हणजे दुसरा बरं का, मागं पण तुम्हाला मी दाखवलं होतं. तर हा आता दुसरा याला बहार यायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या साईडला मित्रांनो आहेत आता खूप सारे पक्षी बरं का. काय झाले काय माहिती नाही, मात्र मागच्या 2-4 दिवसापासून इकडे खूप पक्षी येतात. हा बघा इथं पण आहेत, हे बघा खूप सारे पक्षी म्हणजे इथं आहेत ह्या साईडला. सुपर. ह्या 2 झाडांवरती खूप येतात. तिकडे स्क्विरल आहे बघा, हे बघा. म्हणजे इथं स्क्विरल वगैरे भरपूर आहेत. स्क्विरल आहेत, पक्षी आहेत, एकदम मस्त वातावरण. रामफळ पिकल्यावरती कसा दिसतो ते तुम्हाला सांगतो. हा बघा, हा कच्चा रामफळ आहे. आणि पिकल्यावरती बघा त्याचा कलर कसा एकदम भुरका होतोय. आता इकडे तुम्ही हा बघू शकता. हा बघा एकदम याचा कलर कसा आहे, एकदम भुरका आहे. आणि याचा कलर तुम्ही बघा, याचा कलर कसा आहे बघा. याचा कलर काय भुरका नाही. तर मित्रांनो हा कच्चा रामफळ आहे. आणि हा जो आहे हा झालेला. तर इकडे आज वेगळाच आम्ही प्रयोग केला आहे. इकडे मस्तपैकी आपण स्ट्रॉ वगैरे टाकलेत, पानं वगैरे टाकलेत. तर खत बनवण्याचा प्रयत्न करू आपण मस्तपैकी. तर इकडे भाज्यांची आपण सालं वगैरे टाकले, ते बघू शकता तुम्ही. तर पहिल्यांदा ही बकेट भरूया, नंतर ही. तर बघू सक्सेस होत आहे का. तर मित्रांनो आता आम्ही इकडे फिरायला आलो आहे. इकडची वाईब बघू शकता, एकदम छान सुंदर. आणि इकडचं हे कुणीतरी वनवा लावून दिलेला, पूर्ण जळून खाक झालं आहे गवत वगैरे. ह्या साईडला मात्र आहे, कारण इकडे तुम्ही बघू शकता इकडे
हा रस्ता आहे मध्ये, त्याच्यामुळे इकडची जी आग होती ती काय ह्या साईडला येऊ शकली नाही, म्हणून इकडचं एकदम सुव्यवस्थित एकदम सुरक्षित आहे. परंतु ह्या साईडचं बघू शकता पूर्णच्या पूर्ण हा जो पट्टा आहे, पूर्णच्या पूर्ण हा पट्टा जळून खाक झालेला आहे. बघा गायी किती मोठ्या आहेत बघा ना. अरे बापरे, हे बघा इथं पण एक गाय आहे. मित्रांनो इथं खूप मच्छर येतात, म्हणून आम्ही इथं शेकोटी पेटवलेली आहे, म्हणजे धूर करतो गवऱ्यांचा. तर आता ते पेटू राहिलं, गवऱ्यांचा धूर वारा सुटू राहिला म्हणून ते पेटू राहिलं आहे. आणि इकडं आमची सांजू मस्त वेळी खेळू राहिली आहे ना. सांजू काय खेळतेस तू? अच्छा, खेळण्यासाठी भाजी. तर भांडे खेळण्यासाठी सांजूची हे भाजी आहे. तर मस्तपैकी अंधार वगैरे झाला आहे. इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, समोर हे कॉलेज आहे, कॉलेजचा व्ह्यू हे बघा. सांजू म्हणते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारचा इकडचा व्ह्यू आहे रात्रीचा, एकदम शांत निवांत, कसलाही गोंगाट नाही, गोंधळ नाही पोशांना, मस्त. आता संध्याकाळ झाली, मस्तपैकी संध्याकाळचं जेवण तयार आहे. तर आलीने इकडे हा शिरा होता, सांजूने त्याच्यातले काजू उचलून खाल्ले मस्तपैकी. आणि इकडे बघू शकता कसली भाजी आहे रे? वांग्याचं भरीत आणि कोबीची भाजी. वांग्याचं भरीत आहे इकडे कोबीची भाजी, इकडे बटाट्याची भाजी बनवली मस्तपैकी, रस्सा बनवलाय. हे बघा बघू शकता. इकडे चपाती आहे, भात आणि अजून काय काय. इकडे सांजूसाठी पुरी, बापरे. आणि आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा सांजूच्या इथे लागलंय, हे ना सांजू? काय म्हणशील, सांग तुम्ही कमेंट करून सांगा. हा, तर सांजू म्हणते कमेंट करून सांगा किती लागले, कमी लागले की जास्त लागले, सांग जेवायला. तर आता आम्ही जेवायला बसतो, चलो.